नमस्कार, आरोग्य गाथामध्ये स्वागत आहे. आयुर्वेदानुसार पित्त दोष हा शरीरातील उष्णता, पचनशक्ती, बुद्धी, वर्ण, दृष्टी आणि चयापचय या सगळ्यांना नियंत्रित करणारा दोष आहे. हा जर वाढला तर शरीरात उष्णता, आम्लपित्त, चिडचिड, त्वचारोग, जुलाब, तोंडात अल्सर होणे, केस गळणे आणि डोळ्यांत जळजळ होणे यांसारख्या तक्रारी निर्माण करतो. या पित्तदोषाचे गुण पाहायचे तर सस्नेहम उष्णम तीक्ष्णम च द्रवम आम्लम सरम कटू. चरक संहितेनुसार याचा आयुर्वेदात रेफरन्स सुद्धा आलेला आहे. उष्ण, तीक्ष्ण, द्रव, आम्ल, सर आणि किंचित स्निग्ध. त्यामुळे पित्त वाढले, शरीरातील उष्णता वाढली की दाह सुद्धा वाढतो. याच्या प्रकोपाची कारणे पाहायला गेलो तर आहारजन्य आणि विहारजन्य म्हणजे खाण्यातून होणारी आणि विहारातून लाईफस्टाईल मधून होणारी कारणे आहेत. आहारामध्ये जास्त तिखट, आंबट, खारट पदार्थ खाणे, फास्ट फूड, मद्यपान, अति गरम अन्न खाणे, जास्त चहा, कॉफी यांचे सेवन. आणि जर लाईफस्टाईल मधून पाहिले तर राग, रात्री जागरण, उन्हात जास्त फिरणे, ताणतणाव यामुळे पित्ताचा प्रकोप होऊ शकतो. हे वाढल्याची लक्षणे कोणती आहेत तर पित्त विणमूत्रम नेत्रम त्वकम क्षुधा तृष्णा अधिकम तथा. अंगात जळजळ, आम्लपित्त, तोंडात अल्सर, जास्त घाम, चिडचिड, केस पांढरे होणे, त्वचेवर लाल पुरळ किंवा डोळ्यांमध्ये जळजळ यांसारखी लक्षणं पित्त वाढल्यास दिसतात. आता पाहूया पित्ताची चिकित्सा. पित्तस्य शमनम शीतेहि. चरक संहितेमध्ये हा रेफरन्स आलेला आहे. पित्ताचे शमन हे शीत, मधुर आणि थंड करणाऱ्या उपायांनी होते. आता या पित्त शमनासाठी मुख्य उपचार कुठले आहेत तर नंबर 1 शीत चिकित्सा म्हणजेच थंड गुणधर्म असलेले पदार्थ वापरणे. यामध्ये तूप, दूध, नारळ पाणी, धणे, बडीशेप, गुलकंद, आवळा यांसारख्या घटक द्रव्यांचा समावेश होतो. नंबर 2 विरेचन कर्म. पित्त दोषाचं मुख्य कारण त्यावर चिकित्सा म्हणजे शोधन करणे हे आहे आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे विरेचन. ही पंचकर्मातील एक उत्तम चिकित्सा आहे. पित्त विकारांमध्ये विरेचन हे सर्वोत्तम शोधन आहे. त्वचारोग, आम्लपित्त, यकृत विकार आणि पित्तज डोकेदुखी यांसारख्या आजारांमध्ये आपण हे विरेचन घेऊ शकतो. परंतु हे आपण आयुर्वेदिक तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यायला हवे. नंबर 3 रक्तमोक्षण. रक्त आणि पित्त यांचा घनिष्ठ संबंध असल्याने पित्तच विकारामध्ये रक्तमोक्षण हे उपयोगी मानले जाते. अगेन हे सुद्धा आपण आयुर्वेदिक तज्ञांच्या सल्ल्यानेच करायला हवे. पित्तशामक औषधं यांमध्ये आवळा, शतावरी, यष्टीमधू, ब्राह्मी, गुडूची, नीम, सारिवा आणि चंदन यांसारख्या औषधांचा वापर करू शकतो. आता पित्तशामक आहार कोणते आहेत पाहूया. यामध्ये कुठल्या गोष्टी घ्याव्यात तर गोड, कटू आणि तुरट रस असलेल्या गोष्टी आहारामध्ये घ्याव्यात. तांदूळ, मूग, तूप, काकडी, डाळिंब, नारळ पाणी यांसारख्या गोष्टी आपण खाण्यात घेतल्या पाहिजेत. टाळाव्या कुठल्या गोष्टी तर मिरची, आंबट पदार्थ, लोणचे, मध, बेकरी पदार्थ, जास्त तेलकट पदार्थ या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. पित्तशामक दिनचर्या कुठली आहे, लाईफस्टाईल कशी असावी तर लवकर झोपणे, चंद्रप्रकाशात फेरफटका, ध्यान, प्राणायाम, रागावर नियंत्रण आणि थंड वातावरणात राहणे यांसारख्या गोष्टी आपण अवलंबून केल्या पाहिजेत. पित्तासाठी उपयुक्त योग कुठले आहेत तर शीतली प्राणायाम खूप चांगला उपाय देतो. शीतकारी प्राणायाम, चंद्रभेदी प्राणायाम आणि योग निद्रा याचे खूप उत्तम उपाय आहेत. यामध्ये मधुरतिक्त कषाय हा पित्तम शमयंती असा आयुर्वेदामध्ये रेफरन्स दिलेला आहे. म्हणजेच मधुर, कडू आणि तुरट रस हे पित्त शांत करतात. आता पाहूया वयानुसार पित्तवृद्धीची लक्षणं आणि त्यातल्या चिकित्सा. वयानुसार पाहताना पित्ताचा प्राबल्याचा काळ आधी पाहू. यामध्ये आचार्यांनी आयुर्वेदात सांगितलंय तत्र बाल हा श्लेष्मधरो, मध्यम हा पित्तधरो, वृद्ध हा वातधरो. म्हणजेच बाल्यावस्थेमध्ये कफ, तरुण आणि मध्यम अवस्थेमध्ये पित्त आणि वृद्धावस्थेमध्ये वात या 3 दोषांचे प्राबल्य असते. वयानुसार पाहायला गेले तर तरुण अवस्था म्हणजेच किशोरावस्था या काळात हार्मोनल बदल होत असतात. पित्त नैसर्गिकरित्या वाढलेले असते. त्यामुळे चेहऱ्यावर मुरूम, जास्त घाम, राग, आम्लपित्त, केस गळणे, तोंड येणे, भूक जास्त लागणे यांसारखी लक्षणे दिसतात. आणि यामध्ये विकार पाहिले तर ॲक्नी, हायपर ॲसिडिटी, मायग्रेन आणि हेअरफॉल यांसारखे इश्यूज आपल्याला दिसतात. मध्यम वय यामध्ये पित्त अधिक तीव्र होऊ लागते. त्यामुळे चिडचिड, उच्च आम्लता ज्याला हायपर ॲसिडिटी म्हणू शकतो, त्वचेवर लालसरपणा, डोळ्यात जळजळ, केस लवकर पांढरे होणे, यकृत विकार आणि घामाला दुर्गंधी यांसारखी लक्षणे दिसतात. व्याधी पाहायला गेलो तर फॅटी लिव्हर, गॅस्ट्रायटिस, हायपरटेन्शन आणि सोरियासिस यांसारखे व्याधी आपल्याला पाहायला मिळतात. आणि वृद्धावस्थेमध्ये जर पित्तदृष्टी असेल तर यामध्ये शरीरात जळजळ, वाफा जाणे, चक्कर येणे, डोळ्यात उष्णता, निद्रानाश, चिडचिड आणि त्वचेवर कोरडी पण लालसरपणा यांसारखी लक्षणे दिसतात. यामध्ये प्रामुख्याने
पित्त वाढले तर सामान्य दिसणाऱ्या लक्षणांमध्ये दाह, उष्णता, तहान लागणे, घाम भरपूर येणे आणि लालसरपणा ही लक्षणे आपल्याला सर्वत्र दिसतात. आता पाहूया पित्त चिकित्सा. चिकित्सा सिद्धांतामध्ये पित्तस्य शमनम शीतही असे म्हटलेले आहे. वयानुसार पाहिले तर तरुण वयामध्ये आवळा, तूप, नारळ पाणी, धण्यांचं पाणी, गुळवेळ यांसारख्या गोष्टी आपण आहारात घेतल्या पाहिजेत. कुठल्या गोष्टी टाळाव्यात? कोल्ड ड्रिंक, पिझ्झा, जास्त तिखट पदार्थ आणि रात्री जागरण यांसारख्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. औषधं आयुर्वेदामध्ये अविपत्तिकर चूर्ण, कामदुधारस, शतावरी कल्प यांसारखी औषधं पित्तवृद्धीसाठी अवेलेबल आहेत. मध्यम वयातील पित्त चिकित्सेमध्ये विरेचन हा उत्तम काम करणारा घटक आहे. यासोबत गुडूची, यष्टी मधू, सारिवा, ब्राह्मी आणि आमलकी यांसारखी द्रव्य आपण वापरू शकतो. दिनचर्येमध्ये ध्यान, चंद्रप्रकाशात फेरफटका आणि राग नियंत्रण खूप चांगले उपाय दाखवतं. वृद्धावस्थेत मात्र तूप सेवन, शतावरी क्षीरपाक, ब्राह्मी, सौम्य विरेचन आणि पुरेशी झोप या गोष्टी वाढलेल्या पित्ताला कमी करण्यासाठी खूप सुंदर उपाय आहेत. पित्तशामक आहार पाहायचा तर गोड, कडू आणि तुरट रस असलेला आहार पित्त शमन करण्यास मदत करतो. यामध्ये तांदूळ, मूग, दूध, तूप, डाळिंब आणि काकडी यांसारख्या घटकांचा आपण समावेश करू शकतो. अति उपाशी राहणे, राग, उन्हात फिरणे, मद्यपान, जास्त मोबाईल स्क्रीनचा वापर आणि झोपेची कमतरता या गोष्टी मात्र टाळल्या गेल्या पाहिजेत. आता पाहूया पित्तवृद्धीमुळे होणारे 5 प्रमुख आजार आणि त्यावरची चिकित्सा. पित्ताचे मुख्य कार्य हे दाह, पचन, उष्णता, वर्ण आणि दुष्टी यांमध्ये आहे. तर यातील पहिला आजार आम्लपित्त, ऍसिडिटी किंवा हायपर ऍसिडिटी. याची कारणं कुठली आहेत? तर तिखट, आंबट पदार्थ जास्त खाणे, उपाशी राहणे, ताण जास्त घेणे, चहा, कॉफी यांचं सेवन आणि रात्री जागरण, छातीत जळजळ, आंबट ढेकर, उलटी आणि तोंड कडू होणे यांसारखी लक्षणे यामध्ये आपल्याला दिसतात. याच्या चिकित्सेमध्ये आपण अविपत्तिकर चूर्ण, कामदुधारस, शतावरी आणि यष्टीमधू यांसारख्या द्रव्यांचा वापर करू शकतो. घरगुती उपाय करायचे असतील तर धण्यांचं पाणी उत्तम काम करतं. तूप जेवणामध्ये घेणं हे सुद्धा खूप उत्तम उपाय आहे. नारळ पाणी पिणं हा सुद्धा आपल्याला खूप चांगला रिझल्ट देतो. नंबर 2, रक्तपित्त, ब्लिडिंग डिसऑर्डर्स. पित्त आणि रक्त या दोघांना दूषित झाल्यास रक्तपित्त निर्माण होते. यामध्ये नाकातून रक्त येणे, उलटीतून रक्त जाणे, लघवीतून रक्त जाणे किंवा जास्त मासिक पाळीत स्राव होणे यांसारखी लक्षणं दिसतात. या चिकित्सेमध्ये मुक्ताशुक्ती, आमलकी, शतावरी, नागकेशरी यांसारखी आयुर्वेदिक औषधे उपलब्ध आहेत, पण ती तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच डोस आणि मात्रा ठरवून घ्यावी. आहारामध्ये मात्र थंड दूध, डाळिंब, कोथिंबिरीचा रस, धण्यांचं पाणी यांसारखी द्रव्य आपण घेऊ शकतो. शीतोपचार करावेत आणि रक्तमोक्षण योग्य रुग्णांमध्ये आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने करणे खूप उपयोगाचे ठरेल. यामध्ये चिकित्सेच्या स्वरूपात नीम पत्र यांची पेस्ट वापरू शकतो, मंजिष्ठा वापरू शकतो, सारिवा वापरू शकतो, खदीर वापरू शकतो. विरेचन आणि रक्तमोक्षण यांसारखे पंचकर्म उत्तम काम करतात. आहारामध्ये तिखट आणि तेलकट पदार्थ टाळावेत. कडू रस हा आहारामध्ये वाढवावा. नंबर 4, पित्तच शिरशूल, ज्याला मायग्रेन किंवा हेडेक असं सुद्धा म्हणू शकतो. डोके जळजळणे, डोक्यातून उष्णता बाहेर येणे किंवा राग, वेदना वाढणे, प्रकाश सहन न होणे यांसारख्या लक्षणं पित्त शिरशूलामध्ये आपल्याला दिसतात. याची कारणे झोप कमी होणे, उन्हात फिरणे, उपाशी राहणे यांसारखी असू शकतात. यांच्या चिकित्सेमध्ये ब्राह्मी, शंखपुष्पी, घृत, स्वतः अरिष्ट ही औषधे आपल्याला योग्य उपाय देतील. त्यासोबत शिरोधारा, तक्रधारा हे उपचार सुद्धा खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. दिनचर्येमध्ये ध्यान आणि शीतली प्राणायाम सुद्धा खूप सुंदर परिणाम दाखवतात. नंबर 5, यकृत विकार, लिव्हर डिसऑर्डर्स. यामध्ये पित्ताचं मुख्य स्थान हे यकृत सांगितलेलं आहे. त्यामध्ये कावीळ, भूक मंदावणे, उलटी आणि अंग पिवळे होणे यांसारखी लक्षणं दिसतात. औषधांमध्ये भृंगराज, भूम्यामलकी, गुडूची, कुटकी यांसारखी औषधी द्रव्य उपलब्ध आहेत. मूग, तांदूळ, नारळ पाणी यांचा आहारात समावेश करू शकतो. त्यासोबत मद्य, तेलकट पदार्थ आणि जंक फूड मात्र टाळावेत. पित्तशामक सर्वसाधारण आहार पाहिला तर गोड, कटू आणि तुरट रसात्मक आहार हा खूप महत्त्वाचा आहे. हे कमी करण्यासाठी शीतचिकित्सा, विरेचन, पित्तशामक औषधे, योग्य आहार विहार ही योजना अवलंबली तर पित्ताचे शमन नक्की करता येते. त्यासोबत स्नेहन, ऑलिएशन थेरपी सुद्धा उत्तम उपाय दाखवते. अभ्यंतर स्नेहन यामध्ये तूप, घृत यांचे सेवन करावे. बाह्य स्नेहन यामध्ये अभ्यंग सुद्धा करू शकतो. तिक्त घृत, महातिक्त घृत, ब्राह्मी घृत यांसारख्या द्रव्यांचा आपण अभ्यंतर स्नेहनासाठी वापर करू शकतो. विरेचन कर्म हे औषधांच्या सहाय्याने पित्तदोष अधोमार्गाने बाहेर काढण्याचे काम करते, परंतु ही चिकित्सा आपल्याला आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्यांच्या मार्गदर्शनाखालीच करणे गरजेचे आहे.
रक्तमोक्षण यांचा सुद्धा आपल्या पित्तज विकारांमध्ये खूप सुंदर उपाय आणि उपयोग होतो. ही चिकित्सा सुद्धा आयुर्वेदिक तज्ञांच्या सहाय्याने करणे गरजेचे आहे. तक्रधारा, शिरोधारा या सुद्धा पंचकर्म चिकित्सेचा आयुर्वेदामध्ये खूप उत्तम उपाय होतो. पित्तशामक पंचकर्म करण्यासाठी योग्य ऋतू हा शरद असू शकतो. यामध्ये आपल्याला त्याचे मॅक्सिमम बेनिफिट्स मिळतात. शमन चिकित्सा पित्त प्रकृतीमध्ये आपल्याला जर करायची असेल तर त्यामध्ये आहार आणि विहार यावर लक्ष देणे गरजेचे आहे. मागे पाहिल्याप्रमाणे आहारात केलेले बदल हे आपल्याला पित्त शमन करण्यासाठी, इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि शांतता शरीरामध्ये टिकून ठेवण्यासाठी मदत करतात. घृत चिकित्सा हे शरीराला स्नेहन देऊन आतून दाह कमी करण्यासाठी मदत करतो. मानसिक शमन हे सुद्धा वाढलेल्या पित्ताला कमी करण्यासाठी महत्वाचे आहे. त्यामध्ये ध्यान, प्राणायाम, योग निद्रा, शांत संगीत, चंद्रप्रकाशात फेरफटका या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पित्त चिकित्सा करण्याचे 5 गोल्डन रूल. शीत हा पित्ताचा सर्वोत्तम मित्र आहे, त्यामुळे पित्त वाढलेले असेल तर थंडावा देणारी शीत चिकित्सा करा. तिखट, आंबट आणि खारट पदार्थ कमी करा. यामध्ये मिरची, लोणचे, फास्ट फूड, चहा, कॉफी, मद्य या गोष्टी टाळा आणि गोड, कडू आणि तुरट रस या गोष्टी अवलंबन करा. विरेचन हा उपाय एक श्रेष्ठ आहे. राग आणि ताणावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तूप पित्तासाठी अमृता समान कार्य करते. आणि एक बोनस आयुर्वेदिक टिप म्हणून मधुर, कडू आणि तुरट हे 3 रस पित्त शांत करतात. या रसांचा आहारामध्ये वापर करा आणि स्वतःला पित्तामुळे होणाऱ्या आजारांपासून मुक्त करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.